नमस्कार मंडळी. आज बनवूया झणझणीत सुपर टेस्टी खिमा फ्लावर. असा खिमा की घरभर सुगंध पसरला की सगळे विचारतील आज मेनूमध्ये काय स्पेशल आहे. सर्वात आधी खिमा स्वच्छ धुवून निथळून घ्या. कांदा चॉपरमध्ये बारीक करून घ्या आणि फ्लावरचे मीडियम साईज तुकडे करून स्वच्छ धुवून ठेवा. आता प्रेशर कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करा. त्यात 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 मिरी, 1 चमचा जिरं टाका. मग 2 बारीक चिरलेले कांदे घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता. आता 3 चमचे आलं लसूण पेस्ट, 3 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यात खिमा टाकून छान परता. अर्धा कप पाणी घालून एक कढ आला की 2 शिट्ट्या घ्या. प्रेशर कमी झाल्यावर त्यात फ्लावरचे तुकडे आणि 2 चमचे खोबऱ्याचं वाटण घाला. पुन्हा एक शिट्टी घ्या. फ्लावर आधीच टाकला असता तर तो अगदी गळून गेला असता, म्हणून ही छोटी ट्रिक. शेवटी घातल्यामुळे फ्लावरचा शेप आणि टेक्स्चर दोन्ही मस्त राहतात. आणि बघा, खिमा किती छान दाणेदार आणि फ्लावर एकदम परफेक्ट दिसतोय. गरमागरम चपाती, फुलका किंवा पाव सोबत सर्व्ह करा. एकदा खाल्लात की ही रेसिपी वारंवार बनवाल.